नमस्कार मित्रांनो, देवदर्शनाय नम या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत हनुमान मंदिर धुमनापूर. हे मंदिर, हे जे मारुतीरायाचे देवस्थान आहे, यवतमाळपासून 6 ते 6.5 किलोमीटर दूर अंतरावर आहे. तर आपण यवतमाळहून आता निघालेलो आहोत. हे जे मंदिर आहे धुमनापूर वासियांसाठी असं म्हणलं जातं एक वरदान आहे. हे जे मंदिर आहे हे 4000 वर्षाखालील प्राचीन मंदिर आहे आणि मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग स्थापित केलेले आहे. असे सुद्धा म्हणले जाते इथे जे हनुमान मंदिर आहे येथील शिवलिंगापेक्षा खूप पूर्वीचे आहे. आता आपण जवळजवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आपण जवळजवळ आलेलो आहोत, आता पोहोचलेले आहोत. हे मंदिर जे धुमनापूरचे मारुती मंदिर आहे हे 4000 वर्षाखालील प्राचीन मंदिर आहे जिथे आपण आता पोहोचलेलो आहोत. तर चला आपण आता दर्शन घेऊया. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणली तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय श्रीराम लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जसं आपण कमानीतून एंट्री मारली एक सुंदरसं वॉटर फवारा आहे, पाण्याचा फवारा आहे जे रात्रीच्या टाईमला लाईटिंग वगैरे असतात. खूप सुंदर दिसतो फवारा. तर मित्रांनो, हे शिव मंदिर आहे. इथे शिवलिंग आहे ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, प्राचीन शिव मंदिर. आपण आधी हनुमानजीचं दर्शन घेऊया, त्यानंतर इकडे येऊया. धुमनापूरच्या मारुतीरायाची स्थापना औरंगाबादचे राजा शिवनारायण शर्मा यांनी केली होती. जेव्हा हनुमानजीची स्थापना झाली तेव्हाच येथील गावकऱ्यांनी इथे शिवलिंगाची स्थापना सुद्धा केली. मित्रांनो, हेच ते मंदिर, हेच ते हनुमानजीचं मंदिर जे 4000 वर्षापेक्षाही जुने मंदिर आहे. जय श्रीराम, जय वीर हनुमान, जय मारुती. मित्रांनो, धुमनापूरची मारुती राया म्हणून तर सर्वच जण ओळखतात, पण दुसरे नाव जोड मारुती म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. कारण दोन मारुतीरायांच्या मूर्त्या एकत्र जोडून असल्यामुळे जोड मारुती नावसुद्धा पडलेलं आहे. आता मी नारळ फोडून घेतो, त्यानंतर आपण बाकी देवांचे दर्शन घेऊया. आता आपण आलेलो प्राचीन शिवलिंग.
इथे बाहेर नंदीजी विराजमान आहेत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. इथे एक मारुतीची मूर्ती आहे छोटीशी. आता आपण जातो श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी. खूपच सुंदर अशी श्रीरामाची मूर्ती आहे आणि सीता मैया आहेत, लक्ष्मीजी आहेत. इतकं सुंदर गार्डन आहे. तुम्ही कधी यवतमाळ आलात तर इथे दर्शनासाठी नक्की येसाल. सोहम सोहम नारियल लिया. खूप मोठा परिसर आहे देवस्थानाचा. इकडे खूप मोठे प्राचीन वडाचे झाड आहे, तुम्ही बघू शकता. त्या झाडाची पूजा वगैरे केली जाते. तर आपण आता श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय सीता मैया. जय हो लक्ष्मण भैया. इथे एक महादेवाची पाठीमागे खूपच मोठी मूर्ती आहे. आपल्याला जवळ जाता येणार नाही, गेट बंद केलेलं आहे, तर इथून दुरूनच बघूया आपण. हर हर महादेव. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, जय वीर हनुमान, हर हर महादेव लिहायला विसरू नका.